फयान वादळानंतर केंद्र सरकारच्या एका योजनेतून दापोली तालुक्यातल्या किनारपट्टीवरच्या गावांना अंडरग्राऊंड केबलिंगसाठी एक मोठा निधी उपलब्ध झाला होता। पण ठेकेदार आणि MSCBच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक गावांमध्ये या सर्व विषयांमध्ये अत्यंत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। जी टेंडर प्रक्रिया झाली, जी आज आता ह्या उपोषणाला बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे, त्या टेंडर प्रक्रियेमध्ये फक्त B&Cच्या रस्त्यांना नुकसान भरपाईचे पैसे देण्याचं धोरण ह्या एकूण टेंडर प्रक्रियेमध्ये आहे। पण प्रत्यक्षात सगळ्यात जास्त नुकसान जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचं झालेलं आहे आणि त्याचा ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने यांनी पत्रव्यवहार तातडीने सुरू करणं असा एक विषय आज प्राधान्यक्रमाने ठरला। गोष्ट नंबर 1, अत्यंत दुर्दैवी एक घटना दापोली तालुक्यामध्ये घडली। भिसे नावाचा एक अत्यंत तरुण मुलगा याच सगळ्या MSCBच्या अंडरग्राऊंड केबलिंगचं काम चालू जिथे झालं होतं पूर्ण, अशा ठिकाणी योग्य रीतीने भराव न घातला गेल्यामुळे त्याचा डंपर त्या चरामध्ये अडकला आणि दुर्दैवाने गाडी रेस करत असताना गाडी कलंडली आणि त्या दुर्दैवी मृत्यू झाला। MSCB प्रशासन हे मान्य करायला अगोदर तयार नव्हतं की आमच्या ह्या झालेल्या कामामुळे त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण आज हे सिद्ध झालं की झालेला मृत्यू हा अतिशय चुकीच्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेला आहे। अशा अनेक ठिकाणी तक्रारी आहेत, काही ठिकाणी केबल रस्त्यावरती आहेत, काही ठिकाणी केबल गटारांमध्ये आहेत। अशा वेगवेगळ्या पद्धतीची असंख्य तक्रारी आज आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गावातल्या मांडल्या। त्यामुळे दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आज अधिकाऱ्यांच्या समोर ठरला, तो म्हणजे जोपर्यंत या झालेल्या चुकीच्या काम पूर्ण होत नाही, योग्य पद्धतीने त्याची दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचं एकही रुपया बिल आजच्या तारखेनंतर अदा केलं जाणार नाही। हा एक खूप महत्त्वाचा विषय होता, कारण जर एकदा ठेकेदाराचं बिल दिलं गेलं असतं तर जिल्हा परिषदच्या मालकीच्या रस्त्यांचं, ग्रामपंचायतच्या मालकीच्या रस्त्यांचं झालेलं नुकसान हे भरून काढण्याची कुठलीही संधी आपल्याकडे नव्हती। एक मोठं यश या निमित्ताने आजच्या या उपोषणाला आलेलं आहे।